29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता बघा शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा राज्यातील बघा गुढीपाडवा असा सण आता साजरा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात. बघा आता 3 ते दुसरा दिवस गुढीपाडव्याचा चालू आहे. बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आता खात्यात जमा होण्यात सुरुवात झालेली आहे. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आज गोड करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ₹1 भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेला होता, त्या शेतकऱ्यांसाठी बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट हेक्टरी ₹20,000 आता गुढीपाडव्यानिमित्त सकाळपासून जमा करायचा सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळ तुम्ही आपल्या पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत होते. तर बघा आता शेतकरी बांधवांना आता पैसे जमा करण्याची निधी आता जमा करण्यात आलेली आहे. बघा 4 दिवसाच्या पाठीमागे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण सांगितले होते, की बघा 29 मार्चच्या आतमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जाईल. बघा आज बघा शेतकऱ्यांना 30 मार्च रोजी बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात बघा गुढीपाडवा हा खूप मोठा सण आनंदातनी आता जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सणाच्या मुहूर्तावर आता शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्याची हेक्टरी बघा ₹20,000 आता पीक विमा सोडण्याचा असा निर्णय शेतकरी बांधवांना आता देण्यात आलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांचा आतुरतेचा सण आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मागील 4 महिन्याच्या काळामध्ये ₹1 पीक विमा भरलेल्या या योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा समोर आल्याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे बघा आज पीक विमा ₹20,000 जमा होईल. कारण तर बघा फक्त 36 जिल्ह्यामध्ये आणि 16,000 हेक्टरी आणि ₹20,000 हेक्टरी अशा शेतकऱ्यांना वाटण्यात येत आहे. तर तुम्हाला बघा हा पीक विमा आता येणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता कोणकोणत्या बँकामध्ये, कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. यांची संपूर्ण यादी आपण आज सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या मध्ये जाणून घेऊया आणि आज काय शेतकऱ्यांना कोणतं गुड न्यूज मिळणार आहे तेही बघणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 2023-24 या वर्षात ₹1 भरून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा व्हिडिओ आता बघा. कारण बघा आता शेतकऱ्यांचा निर्णय ठरण्यात आलेला आहे. बघा आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनाचेही हप्ते आता जमा करण्याचा सुरुवात झालेली आहे. तर बघा 2023-2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले बघा राज्य सरकारने महत्त्वाच्या 20 बँकामध्ये आणि 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यात सुरुवात झालेली आहे. याच्या 4 प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्याचा निर्णय ठरण्यात आला होता. पण बघा शेतकरी मित्रांनो, आता 3 टप्प्याने शेतकऱ्यांचे पैसे आता जमा करण्यात येत आहे. मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होऊ लागला आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा केला जाणार नाही. सर्व सविस्तर माहिती आता मोठी अपडेट आपल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी बघा 2023 ते 2024 या सरळ या वर्षामध्ये कृपया भरून पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हा पीक विमा जमा होऊ लागलेला आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ₹1 भरून पीक विमा जर भरला असेल, तर तुम्हाला आज ₹20,000 हेक्टरी पीक विमा आज जमा मिळणार आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला राज्य सरकारच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे बघा आता त्यांनी पीक विमा आता कोणत्या हालतीत आता शेतकऱ्यांना जमा करण्याचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा सोडण्याचा आदेश आता अधिकाऱ्यांनीही दिला आहे. यामध्ये बघा हेक्टरी ₹20,000 पर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात आलेली आहे. बघा आता यासाठी 16 जिल्हे पात्र ठरण्यात आलेले आहे. कृषी मंत्री कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे. बघा त्या जिल्ह्याचे नाव देखील आता आपण या सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा 16 जिल्हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, की बघा शेतकऱ्यांना खरोखर आज कोणत्या हरकत पैसे
पैसे आज मिळणार आहे. बघा आज पीक विम्याची यादी जी आहे त्या शासनाने यादीमध्ये नुसार 16 जिल्हे ठरले आहे आणि 16 जिल्ह्यामध्ये बघा आधी 2024 ते बघा ₹1 भरून असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ₹20,000 पर्यंत तुम्हाला आज पैसे मिळणार आहे. तर मग बघा आता यासाठी 16 जिल्ह्यापैकी फक्त बघा शेतकरी मित्रांनो बघा आपल्या राज्यातनी 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी फक्त 16 जिल्ह्याची यादी आता आलेली आहे. बघा आपल्याला व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कारण बघा राज्यात 36 जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो. त्या यादीतनी फक्त 16 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. बघा या यादीनुसार आता शासनाने जी यादी ठरवली आहे त्या यादीमध्ये बघा व्यवस्थित तुम्हाला आता इथे समजून सांगणार आहोत, की तुमच्या खात्यामध्ये बघा जिल्ह्यानुसार पैसे मिळणार आणि ₹1 भरलेल्या शेतकऱ्यांना ₹20,000 हेक्टरीपर्यंत आज पीक विमा मिळणार आहे. तर जर तुम्ही आता विमा भरलेला तुम्ही असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो. कारण बघा आता बँकाची यादी आपण बघणार आहोत. बघा उद्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला बँकाकडे यादी आपल्याकडे आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर बघा तुमचे म्हणजे की बघा एफ-डी-एफ-सी बँक नंतर आय-सी-सी बँक नंतर कोटक महिंद्रा बँक आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या जिल्ह्याची बँक म्हणजे मध्यवर्ती बँक अशा बँकेची निवड करण्यात आली आहे. आधीपासून पैसे येणार आहेत तर बघा या ठिकाणी आता सरकारने बँकेचे पैसेही सोडले जाणार आहे. त्यामुळे बघा पहिलीच बँक आहे सहकारी बँक आणि सगळ्यात मोठी बँक म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो बघा त्यामध्ये मोठी बँक म्हणून आपण त्याला ओळखतो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बरोडा, सिंधू बँक कॅनरा आणि बँक ऑफ ॲक्सिस. बघा शेतकरी मित्रांनो बँकामध्ये आज हे पैसे ₹1च्या ज्या शेतकऱ्यांनी भरला होता ₹1 विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 2024, 2023 अशा शेतकऱ्याच्या खात्यात आता या बँकांनुसार पैसे जमा करण्यात येत आहे आणि हेक्टरी ₹20,000 ही जमा करण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्य सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आता हे हप्त्याचे वितरण करण्याचा निर्णय आलेला आहे. कारण बघा आता शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना कोणत्या हालतीत बघा आता पीक विमा मिळणारच आहे. कारण बघा गुढीपाडवा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो आता उद्यासाठी निवडलेले जिल्हे आता आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो उद्यासाठी निवडलेल्या जिल्ह्यामध्ये बघा सर्वप्रथम जिल्हा आहे अमरावती, अकोला, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो. आज या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 16 जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा करण्याचा निर्णय आता महत्त्वाचा आलेला आहे. बघा आता शेतकऱ्यांना गुढीपाडवा होणार साजरा. बघा शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायलाच असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बँकाही बघितल्या असतील आणि आपले जिल्हेही बघितले असतील. तर बघा आता तुम्हाला 100% आता पैसे आता तुमचे मिळणार. आज उद्या बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून जा. कारण जेणेकरून आपल्या चॅनल पाहायला मिळेल आणि आपला व्हिडिओ पटकन मिळून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.